मला काय भगवान शंकराचं केदारनाथाचं दर्शन घ्या वाटत नसेल का? घ्या वाटत असेल का नाही? पण तरीही सुद्धा का आवत नसेल मी तुमच्यासोबत? यमुनेत्रीला गेलो, गंगोत्रीला गेलो, तुम्ही स्नान नसन केलं तरी आम्ही केलं, गुरुजीनं केलं. बऱ्याच लोकांनी गंगोत्रीला, काही लोकांनी तर फक्त असा हात धरतो. पण खरं सांगा गुरुजी, गंगेचं पाणी जेवढं थंड असते त्या दिवशी तेवढं थंड नव्हतं. गंगोत्रीला जेवढं थंड असते तेवढं त्या दिवशी नव्हतं. कारण हे मला माहित आहे ना किती थंड असते ते. तुम्ही एकच वेळा गेलात. मी नेहमी येतो गंगोत्रीला स्नान करण्यासाठी, त्याच्यामुळे मला गंगोत्रीच्या स्नानाचं मला माहित आहे. एक बुडी मारली ना की दुसरी बुडी मारा वाटत नाही, आणि तिसरी जर बुडी मारली ना वरच येत नाही. पण त्या दिवशी मी माझंही स्नान केलं, माझ्या पित्रांचंही केलं, माझ्या मातृत्व पित्राचंही केलं, आणि माझ्या स्वस्वरूपाचं करून मी बाहेर पडलो. आणि जो ये त्यानं नाही आंघोळ केली, तो घे तांब्या माझ्या अंगावर टाकली. आधीच किती वेळा मी त्या पाण्यात. नितीनला म्हटलं गड्या, नितीन म्हटलं बद्रीनाथला गेल्यानंतर ब्रह्मकपाल नावाचं श्राद्ध असते, तेवढं माझ्या नावानं करून देशील. एवढ्या वेळात पाण्यात असून जो येत होता तेवढा, मला सांगा एवढ्या थंडीत एवढं गरम थंड पाणी त्याने आंघोळ नाही केली. एकटा असा आला छापटा, त्यानं पाणी घेताना तो तांब्या असा धरला आणि असा बुडवला. बोटाला पाणी लागू देत नाही, पण माझ्या अंगावर असं धार टाकत बसला. मी विचित्र त्या बाबतीत. मी असा बसलो असं गोंधळ करून पाणी घेतलं, त्याच्या तोंडावर फेकलं. पण त्याला बोट नाही बुडू दिलं पाणी. तांब्या असा धरला त्यांना असा, आणि माझ्या अंगावर धार टाकत होता. एकदम नाही टाकलं त्यानं, मला असं वाटत होतं यार टाकून द्या. नाही, तो अभिषेक करत होता. मला सांगा, तुम्हाला थंडी वाजते, माझं काय लोखंडात काय? हे वाटण्यासाठी सुद्धा खरं सांगतो तुम्हाला, त्या दिवशी मला थोडासा भक्तीचा संबंध आला माझ्या अंतःकरणामध्ये. ज्या वेळेला मी हे स्नान करत होतो त्यावेळेला माझे देव मला म्हणत होते, अरे अंगावर पाणी पडलं तर तुला कसं वाटतंय? हा, तुझ्या अंगावर थंड पाणी पडल्यानंतर तुला कसं वाटते? आणि माझ्या अंगावर थंड पाणी टाकतो, तुला काही वाटलं होतं याच्या आधी? चल घे का आता, जो येईल तो तांब्याभर टाकायचा, घे. तेव्हाच मी विचार केला की देवा, एवढं थंड पाणी आता नाही वापरणार तुला. पण त्याच्यामधून माझ्या अंतःकरणामध्ये भक्तीचा भाव प्रगट झाला. ज्याने अंगावरती पाणी टाकलं, त्या प्रेमाने टाकला असेल, भावनेने टाकला असेल, तो भाव माझ्या अंतःकरणामध्ये तो भक्तीचा प्रगट झाला. की माझ्या देवाच्या अंगावरही मी असं धार टाकत असतो थंड पाण्याची. आपण इकडे आलो, गरम पाणी भेटतंय देवाला स्नानाला, आणि अभिषेक करत असताना मला वेळ असला की माझ्या ढंगात करतो मी. देव म्हणत असेल तू माझ्या अंगावर टाकतो ना, एक वेळ तू तर पाहून घे ना आता कसं होते ते. बस देवाने अंतःकरणामध्ये भाव निर्माण केला. तुला जर त्रास होत असेल तर मलाही त्रास होत असेल ना, तर या धामामध्ये आल्यानंतर असा दिव्य विचार सुद्धा आपल्या मनामध्ये भावामध्ये निर्माण होतो. या भूमीचं हे महात्म्य आहे. एवढ्या वर्षापर्यंत देवाची मी उपासना करत होतो, परंतु कदाचित हा भाव माझ्याजवळ कमी पडत होता. मी दुर्लक्ष करत होतो असं म्हणायला हरकत नाही.
पण त्या दिवसापासून मात्र तो भाव मनामध्ये प्रकट झाला आणि देवाजवळ कान धरले, देवा खरंच चुकलो, नाही कळलं मला तुमच्या अंगावर पाणी टाकत असताना किती थंड लागत असेल. हा दिव्य भाव आपल्या जीवनामध्ये भक्तीच्या स्वरूपात प्राप्त झाला पाहिजे. दिव्य स्वरूप आहे, दिव्य नाम आहे, दिव्य स्वरूप आहे आणि दिव्य धाम आहे. त्याच्यामध्ये आता ते नाम ज्याचं कोणी आता व्यास स्वीकारतील, ज्याचं नाम व्यास स्वीकारतील, त्याच्या नावावरती मोहर लागेल सर्वश्रेष्ठ म्हणून. कारण आतापर्यंत जी चिरकाल शांती या जीवाला प्राप्त मिळाली नाही 17 पुराण वेद निर्माण करून, पण आता असं महापुराण निर्माण होणार आहे की ज्याच्यामुळे सर्व जीवाला चिरकाल शांती प्राप्त होणार आहे. आणि ती चिरकाल शांती प्राप्त होण्यासाठी आता व्यास मात्र माझं नाव घेतील, माझं नाव घेतील, माझं नाव घेतील असं प्रत्येक देवताला वाटत होतं. भगवान शिवाला असं वाटलं. तपासाठी जागा नव्हती, मी दिली, द्यायची म्हणून दिली नाही, पण आसनावरती बसल्यानंतर पुन्हा मागितलं नाही, तसंच निघून गेलो, सगळं त्यांच्या ताब्यात देऊन टाकलं इथलं. तर कमीत कमी कृतज्ञता म्हणून व्यास महाराज माझं तरी नाव घेतील आता, असं प्रत्येक देवतेला वाटायचं. पण ते व्यास आहे, ते विचारवंत आहे, ज्यांची बुद्धी या हिमालयासारखी आहे, ते व्यास. ते व्यास नमन करत असताना भागवतामध्ये पहिलं नमन करतात. लेखणी हातामध्ये चालवण्यासाठी गणपती बाप्पा बसलेले आहे. ती व्यास गुफा आहे. एक दिवस जा, तुम्ही दर्शन घेऊन या त्या व्यास गुफेचं. इथेच या भागवताचा जन्म झाला. आणि ते व्यास महाराज आता या भागवताला आरंभ करतात. जन्माद्यस्यतोन्मयादितरतः चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः. तेजो वारिं मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्यं परं धीमहि. सत्यं परं धीमहि. जन्माद्यस्यतोन्मयादितरतः व्यास महाराज नमन करतात. या ग्रंथाचा आरंभ करतात. जन्माद्यस्यतोन्मयादितरतः चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः. तेजो वारिं यथा तेज स्वरूप सत्य आहे, ते तेज स्वरूप आहे. तेजो वारिं मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नां स्वेन सदा. काय शब्द आहेत व्यासांचे? धाम्नां स्वेन सदा. सदा, कदा नाही, कदा कदा नाही,
सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं त्या सत्य स्वरूपाने जे तेज स्वरूप आहे, जो जन्म याच्यापासून विरहित आहे, ज्याचा जन्मही नाही मृत्यूही नाही, काय व्यासाने या ठिकाणी आणि प्रत्येक जण आपलं पाहत होतो, हे आपलं आहे का, हे आपलं आहे का, हे आपलं आहे का. जसं जसं नमन चालत होतं त्याच्यामध्ये 3 प्रकारचं नमन केलं व्यासाने. व्यास आहे एक आशीर्वाद स्वरूपही मंगल केलं, एक नमस्कार रूप मंगल केलं आणि एक वस्तू निर्देश रूप मंगल केलं. आता या मंगलावरती बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. 5:30 वाजले, फक्त 15 मिनिटं चिंतन थोडंसं. धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि या शब्दाचा अर्थ आहे की आम्ही सर्व ध्यान करतोय, आम्ही त्याचं ध्यान करतोय. कोणाचं? सत्यं परम, जे सत्यम आहे, सत्य आहे आणि परम आहे म्हणजे श्रेष्ठ आहे. जे श्रेष्ठ सत्य आहे आम्ही त्याचं ध्यान करतोय. कोण आहे सत्य, कोण आहे श्रेष्ठ? व्यास कोणाचा